कोपरगाव नगर परिषद येथे नवनिर्वाचित बॉडीची पहिली सर्वसाधारण सभा आज नगरपालिकेच्या सभागृहात पार पडली। यावेळी उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होऊन जितेंद्र रणशूर यांची निवड झाली, तर भाजप मित्र पक्षाकडून सोनल अमोल अजमेरे आणि अतुल काले यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने बाळासाहेब रुईकर यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली आहे। नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांचे अभिनंदन करण्यासाठी आमचे नगरसेवक उभे राहिले असता पीठासीन अधिकारी यांनी सभागृहात आम्हाला बोलू दिले नाही। पहिल्याच दिवशी सभागृहात आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी पार्टीने केला असल्याचे गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवकांनी केले आहे। आज आम्हाला इथं मीटिंग मध्ये बोलवलं गेलं होतं, तर त्यांचे स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्षसाठी त्यांनी त्यांचे कॅन्डिडेट डिक्लेअर केले आणि आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं फक्त उभं राहत होतो, पण त्यांनी आम्हाला एकही शब्द बोलून नाही दिला। तुम्ही तुमचा कॅन्डिडेट दिला होता का? नेमकं काय सभागृहामध्ये घडलं? हो, आम्ही आमचा उपनगराध्यक्षसाठी कॅन्डिडेट दिला होता, पण त्यांनी आम्ही ऍक्च्युली सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उभं राहत होतो, पण त्यांनी एकही शब्द आमचा न ऐकता मीटिंग लगेच स्टॉप केली त्यांनी। हा, ही निवडणूक जी आहे तर बिनविरोध झाली पाहिजे असं गटनेत्यांनी, भाजपच्या गटनेत्यांनी सांगितलं, त्याच्यावरती तुमचं काय रिप्लाय होतं? निवडणूकच्या बिनविरोध होण्यासाठी त्यासाठी आधी चर्चा करावी लागते। त्यांनी आमच्या सोबत काही चर्चा न करता त्यांनी त्यांचं डायरेक्ट डिक्लेअर करून टाकलं, त्याच्यामुळे आम्ही निवडणूक बिनविरोध घेण्यासाठी आम्ही त्यांना हे केलं। आज पहिल्या मीटिंग मध्ये उपनगराध्यक्ष पदाची जी निवडणूक होती त्याच्यात जी निवडणूक झाली त्याच्यात आम्ही शुभेच्छा आमदार साहेबांच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी उभं राहिले असता आम्हाला पीठासीन अधिकारी यांनी मनाई केली, आम्हाला शुभेच्छा नाही देऊन दिले। पहिल्याच मीटिंगमध्ये आमचा आवाज दाबण्यात आला, परंतु शहर विकासासाठी आम्ही सदैव आमचा आवाज या सभागृहात आमची बाजू मांडत राहू। आणि दुसरी गोष्ट, कोपरगाव नगरीचे विद्यमान नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष मान्य जितेंद्र रणशूर, अतुल काले, अजमेरे ताई आणि आमचे बाळासाहेब रुईकर यांना प्रथम आमदार साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो। आत्ताच आमचे मित्र जितू भाऊनी सांगितलं का बिनविरोध निवडणूक व्हायला पाहिजे होती, एक दलित समाजाचा कार्यकर्ता होता, त्याला तुम्ही बिनविरोध निवडून होऊन द्यायला पाहिजे होती। पण मी जितू भाऊला सांगू इच्छितो, जितू भाऊ आपण विसरले असन का 2011 आमदार आशुतोष दादांनीच आपल्याला या कोपरगाव शहरात नगराध्यक्ष पदासाठी आमच्या वहिनींना उमेदवारी दिली होती। आपण एवढ्या लवकर विसरलात तरी मी आपल्याला आठवण करून देतो आणि परत आपल्याला एकदा उपनगराध्यक्षपद निवड झाल्याबद्दल शुभेच्छा। आज कोपरगाव नगरपालिकेची जी पहिल्यांदी सभा झाली त्या सभेमध्ये उपनगराध्यक्ष त्याचप्रमाणे स्वीकृत नगरसेवकांची निवड झाली। उपनगराध्यक्षपदी आमचे मित्र जितेंद्र रणशूर यांची निवड झाली, त्याचबरोबर सोनल अजमेरे, अतुल काले व माझी स्वतःची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली। आजच्या या प्रथमच्या सभेमध्ये जो प्रकार घडला का आम्हाला अभिनंदन करायचं होतं, आमच्या आमदार साहेबांच्या वतीने आम्हाला अभिनंदन करायचं होतं, परंतु आम्हाला बोलू दिलं नाही आणि पहिल्याच मीटिंगमध्ये आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षांनी केला। त्याच्या काही नाही, त्याच्या शुभेच्छा देण्याकरता आम्ही उभे राहत होतो, आमची इम्तियाजी शुभेच्छा त्यांना उभं राहून दिलं नाही। पीठासीन अधिकारी उभे राहिले आणि त्यांनी त्यांचं भाषण चालू करून त्याच्यानंतर राष्ट्रगीत चालू केलं। पहिल्याच मीटिंगमध्ये जर कोपरगाव शहराचा विकास करायचा असेल तर एकमेकाच्या सहकार्याने, एकमेकाच्या साथीने हा विकास झाला पाहिजे, परंतु तुम्ही आज पहिल्याच मीटिंगमध्ये असा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो। आज या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक 2025 नंतर प्रथमच पालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित केलेली होती। यामध्ये जे उपाध्यक्ष निवडले गेले त्यासाठी आमच्या गटनेत्या गौरीताई पहाडे आणि तसेच आमचे सिनियर नगरसेवक त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देणार होते, परंतु ते देण्यासाठी सुद्धा आम्हाला या ठिकाणी वेळ दिली गेली नाही आणि सभा ही आटोपती घेतली गेली। या गोष्टीचा या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो, कारण ही लोकशाही आहे आणि ही जी सभा आहे ही लोकशाही मार्गाने चालली पाहिजे आणि या ठिकाणी शहर विकासासाठी आम्ही सातत्यानं या सभागृहाबरोबर आहोत आणि राहणार आहोत। धन्यवाद।